कर्नाटक महाराष्ट्राला लागून असलेले हे राज्य विविध विभागापैकी कोस्टल कर्नाटक हाही एक अतिशय निसर्ग संपन्न भाग, त्रेतायुगातील अनेक कल्पित अकल्पित कथांचा साक्षीदार ठरत असलेला हा प्रांत. यापैकीच हे मुर्डेश्वर, तिन्ही बाजूनी समुद्र असलेल्या कंदुका टेकडीवर असलेली विशाल अशी शिवमूर्ती दरूनच दर्शन घडवते. शिवपुराणानुसार रावणाने आणलेल्या शिवलिंगाचे झाकलेले वस्त्र या जागेत पडले आणि ही भूमी पवित्र झाली. शिवमूर्तीची उंची 123 फूट आहे. समोर भव्य नंदी व मुर्डेश्वराच्या मंदिरासमोर असलेले 209 फूट उंचीचे राजगोपुर. रात्रीच्या वेळी मंदिरातील पणत्यांची रांग व राजगोपुरावरील प्रकाश योजना मन प्रसन्न ठेवते. सोबतचा समुद्र किनारा भटकंतीसाठी कायम उत्साहित ठेवतो. होनावर अरबी समुद्राच्या काठावर शरावती नदीवर असलेले हे केरळसम ठिकाण. होनावर बॅकवॉटरला नौकाविहाराचा आनंद वेगळाच असतो. 1 ते 1.5 तासाच्या नौकाविहारात लोटस पॉइंट, केरळ पॉइंट हे फोटोग्राफी आणि रील्ससाठी सारखे प्रेरित करतात. दोन्ही बाजूंच्या झाडीतून बोटीने प्रवास करत आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहणे म्हणजे एक पर्वणीच. मॅनग्रोव्ह म्हणजेच कांदळवन किंवा खारपुटी जंगल होय. समुद्राचे खारे पाणी आणि नदीचे गोडे पाणी यांची सरमिसळ जेथे होत असते त्या ठिकाणी ही कांदळवने वाढत असतात. विविध प्रकारची ही झुडपे मानवी वसाहतीचा संरक्षणाची काळजी घेतात. निसर्गाचे हे अनोखे रूप पाहण्यासाठी शरावती नदीतील कांदळवनात केलेला हा लाकडी पादचारी मार्ग आकर्षणाचा विषय ठरत आहे. कांदळवनातील अनेक प्रकारच्या जाती येथे आढळतात. त्यांचा अभ्यास व निरीक्षण यासाठी हे ठिकाण खूपच छान वाटते. प्री वेडिंग फोटोशूटसाठी तर अनेकांची येथे कायम लगबग सुरू असते. जोग वॉटरफॉल जगप्रसिद्ध मानला जाणारा हाच तो जोग वॉटरफॉल. दक्षिण आशियातील सर्वात उंच म्हणजे 292 मीटर उंच असलेला हा धबधबा 4 ठिकाणी विविध नावे घेऊन मनमोहक रूप दर्शवित असतो. पांढऱ्या शुभ्र फेसाळत्या या धबधबाचा नजारा 2 ठिकाणाहून पाहता येतो. याना केव्ज सदाहरित अशा घनदाट जंगलात अविस्मरणीय अशा या याना केव्ज. काळ्या कुट्ट दगडांची भैरवेश्वर आणि मोहिनी अशी 2 शिखरे. पौराणिक महात्म्य असलेल्या या मोहिनी शिखराची उंची 90 मीटर तर भैरवेश्वर याची उंची 120 मीटर आहे. या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहे तर याची प्रदक्षिणा भैरवेश्वर केव्ज मधून केली जाते. आश्चर्यकारक वाटत असणाऱ्या या याना केव्ज पुन्हा पुन्हा पाहाव्याशा वाटतात. गोकर्ण महाबळेश्वर हिंदू धर्मातील पवित्र स्थान म्हणून या ठिकाणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या पवित्र ठिकाणच्या दर्शनाने मनामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होते हे मात्र नक्की. नारळाच्या पोफळीच्या बागा, सोबतचा समुद्र किनारा पर्यटकांसाठी सुरक्षित आणि विविध खेळासाठी मनोरंजक ठरतो.